समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत लग्न घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने घरातील कपाटातून दागिने आणि पैसे चोरी केल्याचे सांगितले। पोलिसांनी तात्काळ जाऊन तपास केला असता घरातील कपाटातून दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचे आढळून आले। याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपींना अटक करून त्यांच्या चोरी केलेले साहित्य जप्त करण्यात आले। तसेच इतर गुन्ह्यातील लॅपटॉपसह साहित्य देखील जप्त करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। याविषयी अधिक माहिती वाठोडा पोलिसांनी दिली आहे। फिर्यादींच्या घरी मुलीचं लग्न होतं, तर त्या लग्नानंतर रिसेप्शन होतं लग्नाचं। तर रिसेप्शनसाठी ते सर्व कुटुंब संध्याकाळी 4:30-5 दरम्यान ते रिसेप्शनसाठी गेले होते आणि त्याच दिवशी रात्री 1:15 वाजता ते घरी आले। तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की घराचा मागचा दरवाजा उघडा आहे, कोणीतरी तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी आत जाऊन पाहिलं असं त्यांचं लाकडी कपाटातील काही सोनं आणि पैसे चोरीला गेलेले आहे। त्यांनी आपल्या इथे येऊन फिर्याद दिली, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तांत्रिक पद्धतीने आपण या गुन्ह्याचा शोध घेतला आहे आणि आरोपीचे नाव निष्पन्न केलेले आहेत। आरोपीचे नाव निष्पन्न करून गुप्त बातमीदारांच्या मार्फत आपण आरोपीपर्यंत पोहोचून 2 आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। कॅश रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच त्या आरोपीकडनं आपण एक आणखीन दुसऱ्या गुन्ह्यातील लॅपटॉप देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे। डिटेक्शनच्या आमच्या दोन्ही टीम काम करत होत्या। दोन्ही टीममध्ये डेसाठी आणि नाईट असे दोन्ही 6 मिळून 12 लोक आहेत आणि एक डिटेक्शन अधिकारी राऊत साहेब यांनी सर्वांनी मिळून तांत्रिक पद्धतीने हा गुन्हा उघडकीस केलेला आहे। समाचार अब तक साठी रिंकू पानतावणे, नागपूर।